जो 3 आरोपी फरार आहेत त्यांची हत्या झाली आणि तसा मेसेज मला काही अज्ञात लोकांनी पाठवलाय असाही त्यांनी तो खुलासा किंवा नाही होऊ शकतं, काही होऊ शकतं. बीड जिल्ह्यात ते 3 मारून टाकले जाऊ शकतात, कारण पोलिसांना ते अजून सापडत नाहीत. म्हणजे ते काय लादेन सापडतोय आणि हे सापडत नाहीत असं कसं होईल? मग पोलीस नेमकं काय करतायत? मुख्य 3 जे आरोपी आहेत सुदर्शन घुलेन ते हे कुठे आहेत, ते का सापडत नाहीत? आणि मुळात ह्याच्यात सगळ्यात संशयास्पद भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्याची आहे. आज तुम्ही SIT स्थापन करू म्हणून सभागृहात सांगितलं, अजून काय SIT स्थापन केली नाही. तुम्ही मागच्या काळात, आता आम्ही त्या विषयाला वेगळं वळण देणार नाही, पण काही लोकांना काही घोटाळ्यातून वाचवण्यासाठी तुम्ही एका दिवसात SIT बदलता. आणि आता संतोष देशमुखांच्या प्रकरणात तुम्ही अजून SIT का स्थापन केली नाही? तुम्हाला SIT कधी स्थापन करायची? आता सगळे आरोपी जे आहेत हे सगळे आरोपी PCR मध्ये आहेत, म्हणजे पोलीस कस्टडीत आहेत. आता जर चांगला IPS दर्जाचा अधिकारी नेमला आणि त्या PCR मध्ये जर त्यांची चांगली कस्टडी घेतली, त्यांना बर्फावर जर झोपवलं, कारण हे जे आरोपी आहेत हे काय, ह्यांना म्हणलं बाबू तू सांग मला, तुला कुणी सांगितलंय खून करायला, तर हे सांगणार आहेत का? ह्यांना बर्फाच्या लादीवर झोपवा ना, ह्यांना 2-2 सटके द्या ह्यांच्या, मग हे सांगतील ह्यांना कुणी करायला लावलंय. मग तो 120B मध्ये तो समोरचा माणूस आरोपी होईल. पण ह्यांना ते करायचं नाही. हे सगळं ठरवून चाललंय. मुख्य सगळे आरोपी ह्यांना वाचवायचेत आणि याच्यात राज्याचे मुख्यमंत्रीच दोषी आहेत असं माझं ठाम मत आहे.